अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून आंतरजिल्ह्यात वाहन चोरी करणारी सराईत टोळी जेरबंद करण्यात आली असून 3 आरोपींकडून चोरीच्या 10 वाहनांसह 25,40,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या टोळीने अहिल्यानगरसह छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि बुलढाणा जिल्ह्यात वाहनांची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे। पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी वाहन चोरीच्या तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार बापूसाहेब फोलाणे, अतुल लोटके, गणेश धोत्रे, शाहिद शेख, रणजित जाधव, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ व चंद्रकांत कुसळकर यांचे पथक स्थापन केले होते। शनिवारी पोलीस पथकाला गुप्तहेराकडून आरोपी समाधान देविदास राठोड हा त्याच्या साथीदारासह चोरीचे वाहन विक्रीसाठी MIDC अहिल्यानगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती। यानुसार पथकाने MIDC बायपास परिसरात सापळा रचून काही संशयित व्यक्तींना चारचाकी गाडी व मोटारसायकलसह ताब्यात घेतले होते। यात दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले। घटना ठिकाणावरून समाधान देविदास राठोड, दादासाहेब दिलीप बावचे, बाबा उर्फ आकाश रमेश बर्फे यांना ताब्यात घेतले, तर सोमा उर्फ वैभव बाबासाहेब सुरवडे व रोहन अनिल अभंग असे फरार झालेल्या दोघांची नावे आहेत। पथकाने आरोपितांकडून 25,40,000 रुपये किमतीची 10 चारचाकी व मोटारसायकल हस्तगत केली। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये साधारण शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती। त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या। सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे PSI सालगुडे आणि त्यांच्या टीमने गुन्हेगारनामे समाधान राठोड व त्याचे 2 साथीदारांना राहणार कोपरगाव यांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांना विचारपूस करता त्यांच्याकडनं 2 ट्रॅक्टर, 1 इर्टिगा गाडी आणि 7 मोटरसायकल असा साधारण 25 लाखाचा ऐवज हा जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे। आरोपींना लोणी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत।